आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। सार्वजनिक मंडळांच्या श्रीमूर्ती स्थापनेमुळे शहरात संचार वाढला। पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता। देशात आदर्श महानगरपालिका बनविण्याचा संकल्प। पुढच्या महिन्यात येणार लहान मुलांसाठी कोरोनावरील लस। गौराईचे आगमन झाले। चोरीच्या तपासासाठी पुणे पोलीस बेळगावात। कर्नाटकातील भाविकांसाठी पंढरपुरात यात्री निवास बांधणार मंत्री शशिकला जोल्ले। फेसबुक फ्रेंड सर्कलने दिला एका आईला मदतीचा हात। निपाणी येथे तब्बल 2 वर्षांनी जनावरांच्या बाजारामध्ये गर्दी। विधिमंडळाचे उद्यापासून अधिवेशन। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अण्वेकर गोल्ड। अण्वेकर गोल्ड 8843886363। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। शहर आणि परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहेत। मात्र 11 दिवसांचा उत्सव साजरा करण्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी तयारी पूर्ण केली आहे। त्यामुळे शहरातील अनेक गणेश मंडपात मूर्ती विराजमान झाल्या आहेत। बाप्पांच्या उत्सवाचे उत्साही स्वागत झाल्यानंतर आता मंडपातील श्रीमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी भक्तांचा ओघ वाढणार आहे। त्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह दुणावला आहे। शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील अनेक गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करून श्रीमूर्ती स्थापन केल्या आहेत। भक्तांची गर्दी होऊ नये यासाठी योग्य दक्षता घेण्यात येत आहे। मात्र भक्तवर्ग सकाळपासूनच दर्शनासाठी आतुरला असल्याचे दिसून येऊ लागले आहे। पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता। नवी दिल्ली येथील एनसीआर मध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून आलं। तसेच इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील काही भागांमध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं। असं असतानाच हवामान खात्याने दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील काही भागांमध्ये रविवारी मुसळधार पाऊस पडला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे। असं असतानाच हवामान खात्याने दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील काही भागांमध्ये रविवारी मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे। मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, पालघर, रायगड, रत्नागिरी आदी जिल्ह्यात प्रामुख्याने पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर राहणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे। IMDने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागात रविवारपासून पाऊस आणखीन जोर धरण्याची शक्यता आहे। देशात आदर्श महानगरपालिका बनविण्याचा संकल्प। बेळगाव महानगरपालिका ही देशात आदर्श महानगरपालिका बनविण्याचा संकल्प भाजपने केला आहे। त्यासाठी नूतन नगरसेवकांनी कृतीशील बनावे असे मार्गदर्शन बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केले आहे। रविवारी टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डनच्या सभागृहात नगरसेवक आणि विविध संघ संस्था यांचा संवाद कार्यक्रम पार पडला। याप्रसंगी खासदार मंगला अंगडी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके आदींनी नगरसेवकांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहण्याचे मार्गदर्शन केले। यावेळी दी बेलगाम चेंबर ऑफ कॉमर्स संस्थेचे अध्यक्ष पंचाक्षरी चोन्नद, खडे बाजार व्यापारी संघटनेतर्फे सुनील नाईक, लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष रोहन जुवळी यांनी शहराच्या सौंदर्यीकरणाबद्दल आपल्या कल्पना मांडल्या। तसेच स्वच्छ बेळगाव, सुंदर बेळगाव ही संकल्पना राबवावी अशी सूचना नगरसेवकांना केली। वार्डातील नागरी समस्या निवारणासाठी नगरसेवकांनी आपले एखादे कार्यालय स्थापन करावे। त्याचप्रमाणे 15 दिवसातून एकदा नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवाव्यात अशी सूचना आमदार अभय पाटील यांनी केली। यावेळी झालेल्या चर्चेत शारदोत्सव महिला समितीच्या अध्यक्षा माधुरी शानबाग, ऑटोमोबाईल व्यावसायिक संघटनेचे सदस्य शरद पाटील, उद्योजक भारत देशपांडे आदींनी भाग घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक नाईक यांनी केले। पुढच्या महिन्यात येणार लहान मुलांसाठी कोरोनावरील लस।
ऑक्टोबरच्या अखेरीस 5 ते 11 वयोगटातील मुलांसाठी फायझर इंकची कोविड-19 लस अधिकृतरित्या वापरासाठी येऊ शकते असा विश्वास अमेरिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। फायझरने क्लिनिक ट्रायल्समधला पुरेसा डेटा अमेरिकन फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनकडे दिल्यानंतर त्या वयोगटासाठी आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळेल आणि त्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस लहान मुलांना लस देणे शक्य होणार आहे। आरोग्य अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की माहिती दिल्याच्या 3 आठवड्यानंतर लहान मुलांसाठी लस सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही यावर FDA निर्णय घेऊ शकते। कोट्यावधी अमेरिकेतील नागरिक लहान मुलांसाठी लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत, विशेषतः ज्यांची मुले अलीकडच्या आठवड्यात डेल्टा प्रकारामुळे संक्रमित झाली होती त्यांचा यामध्ये समावेश आहे। व्हाईट हाऊसमध्ये मुख्य आरोग्य सल्लागार डॉक्टर फॉन्चीनी सांगितले की जर फायझरने सप्टेंबरच्या अखेरीस आपला अहवाल दिला तर ऑक्टोबरपर्यंत फायझर उत्पादन तयार करू शकेल। गौराईचे आगमन झाले, पिवळे पिवळे ठसे गौराई म्हणे मला माहेर दिसे अशी गाणी गात महिला वर्गाने रविवारी गौराईचे उत्साही स्वागत केले। 2 दिवसांच्या मुक्कामासाठी आलेल्या माहेरवाशीण गौराईचे सर्व प्रकारे लाड पुरविण्यासाठी महिला वर्ग सज्ज झाला आहे। गणपती बाप्पांच्या आगमनामुळे सर्वत्र चैतन्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। रविवारी गौराईचे आगमन झाल्यामुळे साऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काहीसे निर्बंधांचे सावट असले तरी घरोघरी गौराईच्या आगमनाचा सागर संगीत सोहळा साजरा झाला। आपल्या कल्पकतेला वाव देऊन महिला वर्गाने गौराईची सजावट साजरी केली होती। पारंपरिक पद्धतीने मुखवट्यांची गौर सजविण्याबरोबरच कलश आणि पटावरील गौरीचे पूजन करण्याची प्रथा पाळण्यात आली। गौरीच्या आगमनानिमित्त विविध प्रकारची मेजवानी देखील देण्यात आली। त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी गौरी जेवण होणार असल्यामुळे त्याची पूर्वतयारी महिला वर्गाने केली आहे। चोरीच्या तपासासाठी पुणे पोलीस बेळगावात पुणे येथे झालेल्या चोरी प्रकरणांच्या तपासासाठी पुणे पोलिसांचे पथक शुक्रवारी बेळगावला आले होते। या पथकातील अधिकाऱ्यांनी निप्पाणीनंतर आता खडेबाजार परिसरातील 3 सराफी व्यावसायिकांची चौकशी केली असल्याची माहिती मिळाली आहे। मार्केट आणि खडेबाजार पोलिसांच्या मदतीने चोरीचे दागिने खरेदी केल्याप्रकरणी 3 सराफी व्यावसायिकांची चौकशी करण्यात आली आहे। तिरुअण्णामलाई तामिळनाडू येथील शांतीचंद्रन वय 43 या महिलेला पुण्यात अटक झाली आहे। घरकामे करताना या महिलेने सुमारे 8 ते 9 घरांमध्ये गुंगीचे औषध देऊन दागिने पळविले असून सुमारे 60 लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने पळविल्याच्या आरोपावरून तिला अटक झाली आहे। पुणे परिसरात चोरलेल्या दागिन्यांची विक्री बेळगाव निप्पाणीत केल्याची कबुली संबंधित महिलेने दिली आहे। त्यामुळे शुक्रवारी चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिलेसह पुणे पोलीस बेळगावला आले होते। मार्केट आणि खडेबाजार पोलिसांच्या मदतीने बेळगावात तपास करण्यात आला। कर्नाटकातील भाविकांसाठी पंढरपुरात यात्री निवास बांधणार मंत्री शशिकला जोल्ले। कर्नाटक महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले श्री क्षेत्र पंढरपूर येथे आपण कर्नाटकातील भाविकांसाठी भव्य यात्री निवास बांधणार आहे। तसेच श्रीशैल बालाजी आणि अयोध्या येथेही भाविकांसाठी भव्य असे यात्री निवास बांधून त्यांची तिथे राहण्याची सोय करणार असल्याचे प्रतिपादन धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले। त्या ढोणेवाडी तालुका निप्पाणी येथील 150 लाभार्थ्यांना आहार किट वितरण प्रसंगी बोलत होत्या। यावेळी परमपूज्य साधनानंद महाराज, परमपूज्य अभयानंद महाराज आणि हबप विठ्ठल माळी महाराज यांचे दिव्य सानिध्य होते। प्रारंभी संत सद्गुरू आप्पा महाराज मूर्तीस मंत्री शशिकला जोल्ले यांनी पुष्पहार अर्पण केला। त्यानंतर उपस्थितांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य संतोष हिरेकुडे यांनी केल्यानंतर लाभार्थ्यांना आहार किटचे वितरण मंत्री शशिकला जोल्ले, ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील, महिला अध्यक्षा सरोजा जमदाडे, तुकाराम माळी, सखाराम नागराळे यांच्या हस्ते करण्यात आले। फेसबुक फ्रेंड सर्कलने दिला एका आईला मदतीचा हात। सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम चालू असताना उजगावातील एका वयस्कर आई मात्र अतिशय खडतर परिस्थितीत आपल्या मुलांचा सांभाळ करण्यात दंग होती। आनंदीबाई सुरेश दावतार या उजगाव येथे एका छोट्याशा
भाड्याच्या घरात राहत असून त्यांच्या पतीचे निधन झाले आहे। त्यातच महादेव वय 39 आणि यल्लाप्पा वय वर्ष 28 या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या 2 मुलांचा अतिशय खडतर परिस्थितीत त्यांना सांभाळ करावा लागत आहे। या दोन्ही मुलांच्या औषधोपचाराचा खर्च आणि घर भाडे व रोजच्या पोटा पाण्याचा खर्च भागविण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। एका आईच्या संघर्षाची माहिती समजताच फेसबुक फ्रेंड सर्कलने त्वरित पुढील 6 महिन्याहून अधिक पुरेल अशा सर्व जीवनावश्यक वस्तूंची जुळवाजुळव करून या मातेला मदतीचा एक हात देण्याचा प्रयत्न केला आणि इथून पुढेही सर्वतोपरी आवश्यक ती मदत करण्याचा विश्वास दिला। यावेळी फेसबुक फ्रेंड सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, याचबरोबर उजगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मिथिल जाधव, पवन देसाई, अमोल जाधव उपस्थित होते। निपाणी येथे तब्बल 2 वर्षांनी जनावरांच्या बाजारामध्ये गर्दी। प्रत्येक गुरुवारी निपाणी येथे होणारा जनावरांचा बाजार एक प्रसिद्ध बाजार म्हणून ओळखला जातो। या बाजारामध्ये जनावरांची देवाणघेवाण करण्यासाठी संकेश्वर, गडिंग्लज, कागल, चिकोडी, मुरगुड, गारगोटी याशिवाय परिसरातील खेड्यापाड्यातील जनावरांची मोठी आर्थिक उलाढाल पाहावयास मिळायची। पण गेली 2 वर्षांपासून कोरोनाचे सावट सर्वत्र असल्या कारणाने निपाणी जनावरांचा बाजार कमी प्रमाणात भरत होता। यात्रा, सण आणि उरूस यावेळी या बाजारपेठेमध्ये लाखोंची उलाढाल होत होती। गेल्या 2 वर्षांपासून हा बाजार कमी प्रमाणात भरत होता, पण काल गुरुवारी हा बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला दिसून आला। या बाजारपेठेत मोठी उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले। विधिमंडळाचे उद्यापासून अधिवेशन। विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून बेंगलोर येथे विधानसौधमध्ये भरवण्यात येणार आहे। इंधन दरवाढ, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ, बेरोजगारी, कोरोना स्थिती हाताळण्यात आलेले अपयश, लसीचा तुटवडा, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून होण्याची शक्यता आहे। BS येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली। त्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे। हे अधिवेशन एकूण 10 दिवस चालणार आहे। पहिल्याच दिवशी इंधन दरवाढ, कोरोना स्थितीवर नियंत्रणात अपयशाविरुद्ध सरकारचा धिक्कार करण्यास काँग्रेस आणि निजत सज्ज झाले आहेत। म्हैसूरातील अत्याचार प्रकरण, सरकारकडून त्याचा झालेला तपास, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य आदींचा अस्त्रासारखा उपयोग करण्याचा विचार काँग्रेसने चालवला आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत।
आशिया खंडातील सर्वात मोठी शेड्यूल बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारस्वत बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत बेळगावातील सामाजिक कार्यकर्ते विकास रत्नाकर कलघटगी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। बँकेच्या संचालक मंडळामध्ये महाराष्ट्राबाहेरील संचालक पदासाठी रिक्त असणाऱ्या 2 जागांपैकी एका जागेसाठी विकास कलघटगी यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। बँकेच्या मतदारांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागत केले आहे। विकास कलघटगी यांनी नुकतीच बँकेचे विद्यमान चेअरमन गौतम ठाकूर यांची भेट घेतली। विकास कलघटगी यांनी यापूर्वी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेचे अध्यक्ष म्हणून व्यापक कार्य केले आहे। तसेच बेळगाव पायोनियर बँकेचे संचालक म्हणून देखील त्यांनी कार्य केले आहे। विकास कलघटगी यांचे वडील रत्नाकर उर्फ काका कलघटगी यांनी 18 वर्षे सारस्वत बँकेचे संचालक म्हणून कार्य केले आहे। त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी विकास कलघटगी यांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत। शाळांचे दैनंदिन कामकाज सुरू झाल्याने दिलासा। कोरोना महामारीमुळे गेले 1.5 वर्षे शाळा बंद होत्या। आता 6वी पासून पुढील इयत्तांच्या शाळा सुरू झाल्या आहेत। 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दररोज 4 तास शाळेत बोलवले जात आहे। सुरुवातीला निम्मेच विद्यार्थी शाळेत हजेरी लावत होते। आता हळूहळू विद्यार्थी संख्या वाढत आहे। बस पास मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येत आहे। कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा घेण्याचा आदेश शिक्षण खात्याकडून देण्यात आला आहे। त्याचप्रमाणे शिक्षकांनी दक्षता घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले। मात्र काही पालकांची मानसिक अवस्था बदलली नव्हती। आता काही पालक मुलांना शाळेत नियमित पाठवत आहेत। त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे। रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम तर्फे 6 शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्कार। रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम तर्फे 6 शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। हा कार्यक्रम कॅम्प येथील मेसोनिक सभागृहात पार पडला। शिक्षण क्षेत्रात वेगळे प्रयोग राबविणाऱ्या रणजित चौगुले, शिवाजी केदनूरकर, शिवाजी जाधव, पद्माकर पाटील, हेमलता कुलकर्णी, शांताराम वजंत्री, वीणा अंबिगेर यांचा सन्मान करण्यात आला। रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, सचिव विनय बाळीकाई यांच्या हस्ते शिक्षकांना सन्मानित करण्यात आले। यावेळी DB पाटील, अरुण कामुले, प्रसाद कट्टी, शशिकांत नाईक, केतन नंदेश्वर, राजेश तळेगाव, KV पाटील, अशोक पाटील, महेश अनगोळकर आदी उपस्थित होते। आता पोस्टातूनही मिळणार गृहकर्ज। गृहकर्ज घेण्यासाठी आता बँकेत जाण्याची गरज राहणार नाही। जवळच्या पोस्ट ऑफिसमधूनही गृहकर्ज मिळणार आहे। इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने LIC हाऊसिंग फायनान्स सोबत भागीदारी केली असून IPPBच्या 4.5 कोटी ग्राहकांना यामुळे गृहकर्जाची सुविधा उपलब्ध होईल। IPPBच्या देशभरात 650 शाखा आहेत। त्यांच्या माध्यमातून IPPB नोकरदारांना 50 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज देणार आहे। या कर्जाचा प्रारंभिक व्याजदर 6.66% असणार आहे। ज्या भागात बँकिंग सुविधा पोहोचलेल्या नाहीत अथवा अल्प प्रमाणात पोहोचलेल्या आहेत अशा भागात स्वस्त गृहकर्जाची सुविधा या भागीदारीच्या माध्यमातून IPPB पोहोचवणार आहे। वन खात्यातर्फे शहीदांच्या बलिदानाचे स्मरण। वन्यजीव आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या त्यागाचे आणि बलिदानाचे स्मरण करण्यासाठी 11 सप्टेंबर रोजी देशभरात राष्ट्रीय वन शहीद दिन गांभीर्याने आचरण्यात येतो। शनिवारी बेळगाव येथे वन खात्यातर्फे बलिदान दिलेल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली। KSRP पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून शहीदांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी DFO सुरेश कल्लोळकर, CG मिर्जी, ACP MB कुसमळ, RFO शिवानंद मगदून, वसीम तेनगी, विनय गौडर, प्रशांत जैन, MB किल्लेदार आदी उपस्थित होते। गजानन महाराज पुण्यतिथी कार्यक्रम। शांतीनगर टिळकवाडीतील श्री गजानन महाराज शेगाव भक्त परिवार केंद्रातर्फे शनिवार दिनांक 11 रोजी श्री गजानन महाराजांचा महानिर्वाण दिन कार्यक्रम झाला। यावेळी मंदिरात श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीची विधिवत पूजा अर्चा करून अभिषेक करण्यात आला। यावेळी गणहोमही झाला। गजानन गावकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले। यावेळी अध्यक्ष राम भंडारी, LV देसाई, उमेश सोलापूरकर, श्रीधर मोहिते, शाहूराज घाटगे, जयश्री रेवाळे, सुनीता देशपांडे, महेश पाटील, रवींद्र कुलकर्णी, दिनेश पाटील यांच्यासह परिवार केंद्राचे सर्व सदस्य आणि भक्तगण उपस्थित होते। भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। गजाननराव भातकांडे शाळेत चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन।
डॉक्टर SPM रोड येथील गजाननराव भातकांडे शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आणि रोटरी नॉर्थ पुरस्कृत गणेश चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन रविवारी झाले। रोटरी नॉर्थच्या अध्यक्षा संगीता ठाकूर यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले। प्रारंभी नगरसेवक राजू भातकांडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी प्रास्ताविक करताना शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी केले। मिलिंद भातकांडे यांनी दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेमध्ये यावेळीही या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे असे सांगितले। शाळेच्या प्राचार्या सुवर्णा खन्नूकर यांनी सर्वांचे स्वागत केले। यावेळी रोटरी नॉर्थचे माजी अध्यक्ष अभयसिंह ठाकूर आणि इतर उपस्थित होते। पत्रकार कुंतीनाथ कलमनी यांना वृषभश्री पुरस्कार। बेळगावातील पत्रकार कुंतीनाथ कलमनी यांना वृषभश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। अखिल कर्नाटक जैन अल्पसंख्याक संघाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्य पातळीचा हा पुरस्कार देण्यात येतो। मागील अनेक वर्षांपासून कुंतीनाथ कलमनी हे जैन समाजामध्ये समाजसेवा करत आले आहेत। या समाजसेवेची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे। तसेच बेंगलोरचे डॉक्टर निर्जा नागेंद्र कुमार यांना ब्राह्मीश्री पुरस्कार देण्यात आला आहे। हा पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम दिनांक 12 रोजी गरग धारवाड येथे श्री जयकीर्ती विद्यालयामध्ये होणार आहे। कोल्हापूरचे मल्ल सिकंदर शेख आणि माऊली जमदाडे यांची उत्तर भारतात फिनिक्स झेप। कोरोना महामारीमुळे महाराष्ट्राची कुस्ती गेली 1.5 वर्षे टाळेबंदी केली आहे। यात्रा जत्रा उरुसातील मैदाने रद्द झाल्याने मल्लांमध्ये अस्वस्थता आली आहे। परिणामी मल्लांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे। कोरोनामुळे राज्यात कुस्ती स्पर्धा बंद आहेत, परंतु पंजाब हरियाणामधील आयोजकांकडून मोठ्या रोख रकमेची खुली कुस्ती मैदान भरविण्याचा धडाका महिनाभरापासून सुरू आहे। हीच संधी साधत कोल्हापूरसह महाराष्ट्रातील मल्लांनी उत्तर प्रदेशची वाट धरल्याचे सध्या चित्र दिसत आहे। गेल्या आठवड्यापासून सिकंदर शेख आणि माऊली जमदाडे या मल्लांनी उत्तर भागात आपला दबदबा निर्माण केला आहे। सिकंदरने पंजाबचा मल्ल जस्सा पुट्टी प्रीतपाल सिंग धर्मेंद्र कोहली यांना तगडी झुंज देऊन महाराष्ट्राचा झेंडा अबाधित ठेवला आहे। त्याला मोठ्या रकमेची रोख बक्षिसे, एक धुपती मस तसेच दुचाकी मोटारसायकल ही मिळाली आहे। माऊली जमदाडे यांनी प्रतिस्पर्धी उमेश मथुराला चितपट करत वर्चस्व राखले आहे। दोन्ही मल्ल उत्तर भारतातील कुस्ती शौकीनांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत। NIS क्रीडा प्रशिक्षण कोर्समध्ये भारतीय वायुदळचे श्रीपाद R राव उत्तीर्ण। भारतीय क्रीडा प्राधिकरण नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियाला द्वारा आयोजित स्पोर्ट्स कोचिंग कोर्सचे तायक्वांडो बॅचचे वळेदिक्टरी कार्यक्रम शनिवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी साई नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स औरंगाबाद येथे पार पडला। इंडियन एअरफोर्समध्ये सेवा बजावत असणारे तायक्वांडो प्रशिक्षक श्रीपाद रविराव यांची निवड झाली होती। बेळगाव जिल्हा तायक्वांडो क्रीडातील हा NIS कोर्स उत्तीर्ण करणारे हे दुसरे तायक्वांडो प्रशिक्षक आहेत। पास झालेल्या अभ्यर्थीयांना भारतीय क्रीडा प्राधिकरण औरंगाबादचे निर्देशक वीरेंद्र भंडारकर आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक श्रीमती हंसा शर्मा यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। बेरस्टो मलान वोक्सची IPL मधून माघार। सनरायझर्स हैदराबादचा सलामीवीर जॉन बेरस्टो, पंजाब किंग्सचा फलंदाज डेव्हिड मलान आणि दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू क्रिस वोक्स या इंग्लंडच्या खेळाडूंनी वैयक्तिक कारणास्तव आगामी इंडियन प्रीमियर लीग 2020 क्रिकेटमधून माघार घेतली आहे। दुबईत पोहोचल्यावर सर्व खेळाडूंना 6 दिवस विलगीकरण बंधनकारक आहे, त्यामुळेच बेरस्टो आणि मलानने माघार घेतली आहे। IPLच्या उर्वरित सामन्यांना 19 सप्टेंबर पासून प्रारंभ होणार आहे। हे तिन्ही खेळाडू इंग्लंडच्या ॲशेस दौऱ्यावरील संघात सुद्धा आहेत। बेरस्टोने IPLच्या पूर्वार्धातील 7 महिन्यात एकूण 248 धावा केल्या। 2020 मधील जगातील सर्वोत्तम फलंदाज एडिन मार्करमचा समावेश करण्यात आला आहे। 18 वर्षाच्या एमा राडुकानूने रचला इतिहास। ब्रिटनच्या एमा काडूने कॅनडाच्या लैला फर्नांडिसचा पराभव करत US ओपनमध्ये महिला एकेरीचे जेतेपद पटकाविले। एमा राडुकानूने लैला फर्नांडिसचा 6-4, 6-3 असा पराभव केला। अवघ्या 18 वर्षाच्या एमा राडुकानूने ग्रँड स्लॅम जेतेपद पटकाविले। महिला एकेरीच्या ऐतिहासिक अंतिम फेरीत यापूर्वी कधीही ग्रँड स्लॅम फायनल खेळले नव्हते असे 2 तरुण खेळाडू समोरासमोर आले होते। दोघेही अंतिम फेरीत पोहोचताच यावर्षी
यावर्षीच्या ग्रँड स्लॅमच्या महिला एकेरीत नवीन विजेता मिळणार हे नक्की झाले होते। राडुकानूने प्रथमच ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि हे तिच्या कारकिर्दीतील पहिले विजेतेपद देखील आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।